कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या दृष्टीने सगळ्यात छान मडकं कोणी बनवलं होतं यांच्यापैकी? छान तसं काय बनवलं त्याने, दोघींनी बनवलं दोघींनी? कोण कोण दोघी? हे अलीकडची एक आहे पहिली अच्छा रसिका आणि ते 2 नंबर आहे रमशा। अच्छा, या दोघांनी व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केला। बाकीच्यांना जमू शकतं का? लगेच जमू शकत नाही। केलं, बऱ्यापैकी केलं। बरं, मला तुम्हाला एक विचारायचं की एका दिवसात तुम्ही किती मडकी किंवा किती भांडी जे काय असतील प्रकार संक्रांती जर म्हणल्या ना तर 150 संक्रांती निघतात साधारणतः एका, म्हणजे तुम्ही जे मडकं बनवता कुठची एखादा आकार बनवत असाल किंवा एखादं भांड बनवत असाल, त्याच्या मागे किती नफा होतो तुम्हाला? त्याच्या मागे एवढा नफा होत नाही। आज जर आपण बाजारात घेऊन गेलो बरोबर तर ते आपण म्हणाल तेवढा दर देऊ शकत नाहीये, बरोबर कमीच देतात। 150 सांगितले तर 100च देतात असे। तुम्हाला आज सांगतो की त्यांनी आज जी काही मडकी विकलीत ना, त्यातून जे काही पैसे आलेले आहेत तो सगळा आज त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला देणार आहोत। ठीक आहे। ताई, तुम्ही इथे आलात, तुमचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि खरंच तुमचे आभार मानतो आम्हाला, आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खरंच थँक्यू। या चला, आपल्याला एक लुटूपुटूची मोहीम खेळायची आता। आणा साहित्य। तर मंडळी, मडकी तर आलेली आहेत, पण आता यातलं कोणतं मडकं कोणाच्या डोक्यावर जाणार आहे हे आपल्याला बघायचंय। इथे मडक्यांची नावं पण आहेत। स्वार्थी मडकं आहे, बिनडोक मडकं आहे, गर्विष्ठ मडकं आहे, ढोंगी मडकं आहे आणि कामचुकार मडकं आहे। आता नियम लक्षात घ्या, तुम्हाला एकमताने ठरवायचंय की कुठलं मडकं कुणाच्या डोक्यावर जाणार आहे। पण एक लक्षात घ्या, एकाच मुलीच्या डोक्यावरती दुसरं मडकं जाऊ शकत नाही, एका वेळेला एकच मडकं। त्यामुळे नीट विचार करा, एकमत करा आणि सांगा। रसिका, मालकीनबाई, यात कोणतं निवडताय सांगा? सगळ्यात आधी बिंडोक घेऊया। बिंडोक घेऊयात, चला करा एकमत। आता ठरवा तुम्ही तुमच्या मधलं बिंडोक। स्नेहा, कोण असेल? खरं तर सगळ्यांकडे डोकं आहे म्हणून आम्ही टॉप 5 मध्ये आहोत, पण कोणी जर थोडं कमी विचार करत असेल तर वरती श्रेजा वाटते। श्रेजा, ठीक आहे। श्रेजा, स्नेहा बरोबर बोलली, सगळ्यांकडे डोकं आहे ते, पण कधी कधी नाही चालत कोणाकोणाचं डोकं। मी स्नेहाचं नाव घेते म्हणून मी म्हटलेलं हे काय टिट फॉर टॅट, कॉपी कॅट होणार आहे। संस्कृती, श्रेयाची स्वार्थी, गर्विष्ठ, ढोंगी, कामचुकार म्हणणं काहीच नाही आता तुला। श्रेजा, चला रमशा, लवकर सांग। श्रेजा, दादा मी घेऊन टाकते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।